नाही, इथे मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंची जनसंख्या कमी करण्यासाठी विविध प्रकारचे जिहाद सुरू आहेत. अनधिकृत मदरसा, कत्तलखाने हे राजरोस पद्धतीने सुरू आहे. सर्वात मोठा मदरसा हा नोमानी नावाचा हा जिहादी इथे चालवतो. त्या सगळ्या गोष्टीवर हिंदू संमेलन म्हणून एकत्र येऊन त्याच्याबद्दल चर्चा करणं, विचार करणं आणि राष्ट्रसेवक संघाचा 100 वर्षाचा इतिहास सांगणं, या सगळ्यासाठी आज हिंदू संमेलन इथे आयोजित केलेलं होतं. सर, पोलिसांना बिर्याणी खायला जाऊ नका असं आपण म्हणालेलं आहात, तर नेमकं काय? काही जी मदत आमच्या खात्यांमधले काही पोलीस अधिकारी करतात त्याची माहिती माझ्या कानावर आलेली आहे. शेवटी आपण एका हिंदुत्ववादी विचाराच्या सरकारसाठी काम करतो आहे. कुठल्याही हिंदू समाजाच्यावर अगर कोण जिहाद करत असेल आणि त्याला कोणीही समर्थन करत असेल तर ह्या गोष्टी चालणार नाहीत. शेवटी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत. मोजक्या काही लोकांमुळे पोलीस डिपार्टमेंट बदनाम होतं, ते होऊ नये ह्याच्यासाठी माझी ती भूमिका आहे. इंधन दरवाढ वगैरे होत आहे, ईदमुळे काय जीआर काढलाय, आपण आता बोलले बकरी ईदचा एक जीआर काढलेला आहे. कुठल्याही पद्धतीचा गोवंश हत्या होऊ नये यासाठी आमच्या सरकारने एक जीआर काढला आहे, परिपत्रक काढलं आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनकडे ते आलेलं आहे. कुठल्याही पद्धतीने सावधानी घ्यावी. कुठल्याही पद्धतीचं कोणीही या बकरी ईदच्या नावाने दुसरा कुठल्या त्या गौमातेकडे वाकड्याने जरी बघू नये अशा पद्धतीचे ते परिपत्रक आहे. त्याची अंमलबजावणी 100% व्हावी. बिर्याणी खाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या काही तक्रारी झाल्या, त्यांच्यावर काही कारवाई होईल का? दिसेल ना, शब्दापलीकडे कृतीतून दिसणार. नितेश, या वर्षभरामध्ये 7 ते 8 मुलींवर अत्याचार झाले मुस्लिम मुलांकडून, परंतु त्यानंतर कारवाई पुढे होतच नाही. त्यासाठी नितेश राणे आलेला नाही. नितेशजी, आतापर्यंत आपलं सरकार जे आहे ते आजच्या कत्तलखाने थांबवण्यामध्ये अयशस्वी ठरलेलं आहे. आपण सत्तेतले मंत्री आहात, तर देखील काही ठिकाणी कत्तलखाने सुरूच आहे आणि गो हत्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आपण जर बघितलं तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ते आपल्या आखेपासून अंतरावर या कार्यक्रमापासून आहे, त्या ठिकाणी अनेक ज्या गाड्या आहेत त्या अशा गो हत्येच्या पकडल्या जातात, गो तस्करीच्या गाड्या पकडल्या जातात. आपलं त्याच्यावर कारवाई होतील. आता तुम्ही दिलेली माहिती ही खरी समजून मंत्री म्हणून, राज्य सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या सगळ्या ठिकाणावर छापे कसे टाकायचे यासाठी आमचे पोलीस कामं करतील.